श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांची घरटी आणि गाणी याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. आता आपण थोडा विचार करूया घरट्याचा आणि गाण्याचा काय संबंध आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की ज्या ठिकाणी पक्षी गातो त्याचे दोन उद्देश असतात आणि तो तिथं घरटी करण्याची शक्यता असते. मग या वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर आणि वर्षा ऋतूपर्यंत हे सगळं गाणं, जोडीदार मिळवणं, घरटं बांधणं, पिलांना जन्म देणं हे सगळं चालू असतं. आता हे या काळामध्ये का होतं याच्याबद्दल आपण थोडा विचार करूया. पक्षी जगतामध्ये घरटी ही दोन ऋतूमध्ये विभागलेली आहे. ज्याला आपण हिवाळा आणि उन्हाळा असे दोन ढोबळ ऋतू, आपण त्याची थोडी पोटविभागणी करतो आणि मग आपल्याकडे 6 ऋतू होतात. त्यातले उन्हाळ्यात 3 असतात आणि हिवाळ्यात 3 असतात. आता उन्हाळ्यात सुद्धा आपल्याकडे पाऊस असतो, त्यामुळे आपण एक पावसाळा ऋतू मानतो. त्यामुळे जर ऋतूंची विभागणी करायची झाली आपल्याला तर वसंत ऋतू हा साधारण उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मार्च एप्रिल, त्यानंतर ग्रीष्म ऋतू हा सुद्धा उन्हाळ्यातच आणि साधारण मे आणि जून. वर्षा ऋतू पावसाळा जुलै ऑगस्टमध्ये असतो. शरद ऋतू सुद्धा पाऊस संपता संपता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असतो. हेमंत ऋतू हा हिवाळ्यात आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असतो आणि शिशिर हा हिवाळ्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात असतो. आता वसंत ऋतूच्या चावलीबरोबर ही पक्ष्यांची गाणी चालू होतात. याचा अर्थ आहे की या काळामध्ये त्यांची घरटी चालू होत असणार. आता वसंत ऋतू आणि पुढे येणारा उन्हाळा, पावसाळा हा सगळा पक्ष्यांना घरटी करण्याची पोषक का असतो. त्याची 2 कारणं मुख्य आहेत की या काळामध्ये दिवस फार मोठा असतो आणि हा मोठा दिवस पक्ष्यांना खूप उशिरापर्यंत, मोठ्या दिवसामुळं अनेक तास त्यांना 2-3 तास जास्त मिळतात की ज्यामुळं पक्षी आपल्या पिलांना वाढवू शकतात आणि त्या काळामध्ये उजेड असल्यामुळं त्यांना अन्न मिळतं. आता उन्हाळ्याचं वैशिष्ट्य, वसंताचं आणि उन्हाळ्याचं वैशिष्ट्यच आहे की फळं फुलं मिळणारा पावसाळा, त्यामुळं हिरवळ, त्यामुळं अळ्यांची संख्या असल्यामुळं त्या अळ्या हे पक्ष्यांच्या पिलांचं पौष्टिक अन्न असतं. त्यामुळं पाऊस पडून त्या पानावर अळ्या येस्तपर्यंत पक्ष्यांची पिलं अंड्यातनं बाहेर येणं हे गरजेचं असतं. त्यामुळे या सीमेवर पक्षी आपला विणीचा हंगाम ठरवत असतात. आता हा विणीचा हंगाम असा त्या सगळ्या ऋतूशी निगडीत आहे, हवामानाशी निगडीत आहे आणि म्हणून या काळामध्ये पक्षी आपली गातात आणि आपल्या जोडीदाराला आकर्षित करतात. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांविषयी सांगितलेली माहिती ऐकली. कार्यक्रमाची वेळ आता संपत येते, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास दरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.